नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण भारत संचार निगम बीएसएनएल विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। 100 रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। महिला पुरुष दोघेही उमेदवार इथे अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। वयाची अट 20 ते 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। कॅटेगरी मधून अर्ज करत असाल तर वयामध्ये सूट मिळणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल विभाग यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 26/5/2026 ची जाहिरात आहे। सरळ सेवा पद्धतीने ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर म्हणजेच कनिष्ठ दूरसंचार अधिकारी या पदासाठी ही पदभरती एकूण 100 रिक्त पदांसाठी या ठिकाणी होत आहे। त्याची ही जाहिरात भारत संचार निगम बीएसएनएल विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवले जातात। तर सुरुवातीला जाहिरात बघू शकता। जाहिरातीमध्ये वेळापत्रक इथे देण्यात आलेले आहे। 4 जून 2026 पासून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। तर 3 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर तुमच्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका झाल्यास त्यामध्ये बदल करण्याची जी काही तारीख असणार आहे ती 4 जुलै 2026 ते 11 जुलै 2026 पर्यंत असणार आहे। त्यानंतर तुमची सीबीटी जी एक्झाम आहे ती ऑगस्ट 2026 मध्ये या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। अशा प्रकारे या भरतीबाबतचे वेळापत्रक इथे देण्यात आलेले आहे। तर या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया इथे पूर्ण केल्या जाणार आहे। 100 रिक्त जागांसाठी ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर या पदाची ही पदभरती सरळ सेवा पद्धतीने या ठिकाणी होत आहे। तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या ठिकाणी बघा, टेबल ए मध्ये वॅकन्सी बाबतचा तपशील इथे दिलेला आहे। टोटल 21 सर्कल 21 राज्यांमध्ये ज्या जागा आहेत त्या डिवाइड करण्यात आलेल्या आहेत। तुम्ही महाराष्ट्रामधून या ठिकाणी अर्ज करत असाल तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी 16 जागा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत। अदर राज्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानुसार वॅकन्सी इथे बघू शकता। महाराष्ट्रामध्ये 16 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघून त्यानुसार अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर रिझर्वेशन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन नुसार या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी असणार आहे तर बघू शकता। एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग, ईडब्ल्यूएस, एक्स सर्व्हिसमॅन या कॅन्डिडेट करता रिझर्वेशन असणार आहे आणि हेच कॅटेगरीतील उमेदवार या ठिकाणी रिझर्वेशन करता अप्लिकेबल असणार आहे। त्यानंतर या पदासाठी पे ऑफ स्केल किती आहे तर बघू शकता। E1 चा पे स्केल आहे 16,400 ते 40,500 चा पे स्केल तुम्हाला या पदासाठी प्रति महिना या ठिकाणी दिला जाणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला केंद्र सरकारच्या भारत संचार निगम बीएसएनएल विभागामध्ये या ठिकाणी मिळत आहे। तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। टोटल 21 सर्कल मध्ये 100 जागा या पदाच्या या ठिकाणी विभागल्या गेलेल्या आहेत। तर या दिलेल्या 21 सर्कल मधून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। ऑनलाईन अर्ज करताना रजिस्ट्रेशन पोर्टलवर जाऊन तुम्हाला त्या सर्कलची निवड करायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या सर्कल करिता प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचा आहे। तुमची त्या पदासाठी जर निवड झाली तर दिलेल्या प्रेफरन्स नुसार तुम्हाला नोकरीचं ठिकाण इथे दिल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे काही माहिती आहे जी माहिती तुम्हाला या जाहिरातीमधून या ठिकाणी मिळून जाईल। सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। जाहिरात कुठे मिळेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून या पदभरती बाबत सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारचा आहे तर भारताचा नागरिक या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बाबतची माहिती जाहिरातीच्या अनेक्षर ए मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर वयोमर्यादा कशा प्रकारे लागणार आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मिनिमम वयाची अट 20 वर्ष असणार आहे तर मॅक्सिमम वयाची अट 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। त्यानंतर अपर एज लिमिट उमेदवारांकरता एज रिलॅक्शन येथे कशा प्रकारे लागू असणार आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे। तर बघा, अनरिझर्व्ह ईडब्ल्यूएस ओबीसी क्रिमिनल उमेदवारांकरता 30 वर्ष, त्यानंतर ओबीसी नॉन क्रिमिनल उमेदवारांना 3 वर्ष एज रिलॅक्शन असून 33 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। त्यानंतर एससी एसटी उमेदवारांना 5 वर्ष एज रिलॅक्शन असून 35 वर्ष वयोमर्यादा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर पीडब्ल्यूबीडी बीएसएनएल
एम्प्लॉईज, त्यानंतर BSNL एम्प्लॉईज दिव्यांग या उमेदवारांना एज रिलॅक्शन इथे लागू करण्यात आलेले. तर या ठिकाणी बघू शकता त्याबाबतचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे वयोमर्यादेबाबत माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊन त्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे काही छोट्या छोट्या सूचना सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे आणि जे काही एक्झाम या ठिकाणी असणार आहे आणि त्या एक्झाम करता सिलेबस कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर बघू शकता तुमची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती एक परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जाणार आहे. CBT पद्धतीची एक्झाम या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये कम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईपची या ठिकाणी एक्झाम 3 तासाकरता या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर त्याकरता जो काही सिलेबस असणार आहे तर त्या सिलेबसचा तपशील इथे दिलेला आहे. या ठिकाणी बघू शकता इंजिनियर स्ट्रीम सेक्शन 1, इंजिनिअरिंग स्ट्रीम सेक्शन 2, त्यानंतर जनरल ॲबिलिटी टेस्ट सेक्शन 3 अशा प्रकारे या ठिकाणी सिलेबस इथे देण्यात आलेले आहे. तर या सिलेबस करता टोटल 120 प्रश्न परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि 120 प्रश्नामध्ये तुम्हाला जे गुण असणार आहे ते 480 गुण या ठिकाणी असणार आहे आणि या परीक्षेकरता 3 तासाचा कालावधी या ठिकाणी दिला जाणार. तर अशा प्रकारची हे एक्झाम या ठिकाणी कम्प्युटर CBT पद्धतीने या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि त्या परीक्षेकरता 3 तासाचा कालावधी या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस, सिलेबस आणि एक्झाम बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी रजिस्ट्रेशन, एक्झामिनेशन फी कशा प्रकारे या ठिकाणी लागणार आहे तर त्याची माहिती सुद्धा इथे बघू शकता. 2,000 रुपये जी फी आहे ती जनरल OBC EWS कॅन्डिडेट करता असणार आहे. तर 1,000 रुपये फी SC ST PWD कॅन्डिडेट करता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही अर्ज फी भरावी लागणार आहे. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी माध्यमांचा वापर करून या ठिकाणी तुम्हाला अर्ज फी भरावी लागणार आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे आणि कोणकोणत्या साईज आणि कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती कागदपत्र या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. जाहिरातीमधून संपूर्ण माहिती तुम्ही घेऊन त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो काही महत्त्वाच्या सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या. तर या सर्व सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत आणि या पदभरतीबाबतची माहिती घेऊन तुम्हाला त्या पदासाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन कशा प्रकारचं या ठिकाणी लागणार आहे तर ती माहिती Annexure A मध्ये या ठिकाणी देण्यात आली. तर या ठिकाणी बघू शकता टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन या विषयामधून तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त विद्यापीठामधून उत्तीर्ण केलेला असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता किंवा तुमचं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स मधून MSc डिग्री या ठिकाणी पूर्ण झालेलं असेल तर या पदासाठी सुद्धा तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता या पदाकरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर अशा प्रकारे 100 रिक्त पदांसाठी ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर म्हणजेच कनिष्ठ दूरसंचार अधिकारी या पदासाठी ही पदभरती निघालेली असून सरळ सेवा पद्धतीने ही रिक्रुटमेंट भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्याची जाहिरात या विभागाकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.